साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्ग खचलाय। मारुल गावच्या हद्दीत महामार्गाचा मोहरी पूल खचलाय। पहिल्याच पावसात कॉन्क्रीटचा रस्ता खचलाय। निकृष्ट कामामुळे राज्य महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यामुळे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे तो आज 24 तासामध्ये देखील पडलेला होता। मात्र या अगोदर देखील 6 दिवसापासून पावसाचा जोर आहे तो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे रस्ते देखील आहेत ते अनेक ठिकाणी कचरे गेलेले आहेत। मात्र या रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी सध्या उभा आहे कराड चिपळूण राज्य महामार्गावरती आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी हा राज्य महामार्ग आहे ना, हा महामार्ग आता सकाळपासूनच पूर्णतः खचला गेलेला आहे। मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही बाजूला आहे तो रस्ता पूर्णपणे दोन्ही बाजूला खाली गेलेला आहे आणि खाली जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खोल दर आहे आणि या ठिकाणी जर का एखाद्या वाहन गेलं तर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची आणि वित्तहानी होण्याची जास्त मोठी शक्यता आहे। काय रस्त्याचे तालुक्यात निकृष्ट दर्जाची स्पर्धाच चालू आहे की जेवढा निकृष्ट करेल ना त्याला उत्तम कॉन्ट्रॅक्टर बोललं जातं, कारण तालुक्यात बघितलं सगळे निकृष्टच चालू आहे। या रस्त्याला बघितलं तर गेल्या वर्षी पण 2 महिने हा रस्ता बंद होता। तर अद्याप हा रस्ता पूर्ण नाहीये। अनेक ठिकाणी रस्ता जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी आपल्याला अपुरा पाहायला मिळतोय आणि जो पूर्ण झालेला आहे तो मात्र रस्ता या ठिकाणी खचला गेलेला आहे। पाऊस हा जोरदार आहे आणि या जोरदार पावसामुळं हा रस्ता जो आहे ते पूर्णपणे खचला गेलेला आहे। त्यामुळं मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे। त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।